फरार वाल्मिक कराडचा आणखी एक लोकेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती. पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार, तर 28 तारखेला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती. वाल्मिक कराडच्या सरेंडर होण्यावरनं 2 आकांमध्येच वाद. सुरेश धसांचा आरोप. फरार कराड सापडणार कधी याची चर्चा. पंतप्रधान मोदी करणार महायुतीच्या सर्व आमदारांसोबत स्नेहभोजन आणि संवाद. जानेवारी महिन्यात खास कार्यक्रमाचं आयोजन. दिव्यातील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार लाभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी अरशद खानला 7 महिन्यांनंतर बेड्या. 6 महिन्यांनंतर लखनौमधनं घेतलं ताब्यात. लोणावळ्याच्या लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांना बंदी. 31 डिसेंबरच्या निमित्तानं वन विभागाचा निर्णय. पर्यटकांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. 2024 या सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस. नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन. राज्यात पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. 8 दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण आता निवळणार. चोर समजून जमावाची तिघांना लाठ्या काठ्या आणि पट्ट्यानं बेदम मारहाण. जालना जिल्ह्यातल्या गुळखंडा तांडा इथली घटना. परतूर पोलिसात 45 जणांविरोधात गुन्हा दाखल. सिगारेट ओढल्यानं आयुष्य होतं कमी. एका सिगारेटमुळे पुरुषाचं 17 तर महिलांचं 22 मिनिटांनी आयुष्यमान घट्ट. लंडन विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून माहिती समोर. सरत्या वर्षात इस्रोची सर्वात मोठी मोहीम. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट लॉन्च. अमेरिका, रशिया, चीन नंतर लागणार भारताचा नंबर. तालिबानी सैनिकांसमोर पाकिस्तानी सैनिकांची माघार. पोस्ट सोडून सैनिकांनी पलायन केल्याचा दावा.